नमस्कार मित्रांनो. सावध रहा, रात्र वैऱ्याची आहे. अशाच प्रकारचं काही ग्रहमान हे कन्या राशीचं फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. आतापर्यंत जो कालावधी आहे तो कन्या राशीकरता अतिशय उत्तम होता. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभली होती. कुठल्याही कामामध्ये दिरंगाई होत नव्हती. तुमच्या अपेक्षेप्रमाणे, तुमच्या अंदाजाप्रमाणे गोष्टी होत होत्या. आता मात्र गोष्टी हळूहळू बदलणार आहे. याला कारणही तसंच आहे. तुमच्या 6व्या स्थानात, की ज्याला आपण शत्रुस्थान म्हणतो, रोगस्थान म्हणतो, तिथे सूर्यग्रहण होणार आहे. आणि याच्या बरोबरीनेच रवी, मंगळ, बुध, शुक्र हे चारही ग्रह, की ज्यामध्ये शत्रुग्रह सुद्धा आहेत आणि मित्रग्रह सुद्धा आहेत, हे सर्व ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्येच भ्रमण करणार आहेत. आणि तिथेच रवी, मंगळ, बुध हे ग्रह राहूशी युतीसुद्धा करणार आहेत. अर्थात राहू जो ग्रह आहे हा थोडासा फसवणार आहे, मिसगाईड करणार आहे, भ्रमित करणार आहे. तर अशाच प्रकारचा काही मानसिकता ही कन्या राशीची दिसून येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. अर्थात तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भात ही खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, हा तुमच्या पंचमातून षष्ठात भ्रमण करेल 4 तारखेला. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, हा तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि राशीचा अष्टमेश मंगळ हा सुद्धा तुमच्या पंचमातून षष्ठात भ्रमण करणार आहे 24 तारखेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 6व्या स्थानामध्ये 5 ग्रह असणार आहेत: रवी, मंगळ, बुध, शुक्र आणि त्याच्या जोडीला राहू. हा संपूर्ण जो महिना आहे हा तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागणार आहे. अर्थात तुमच्या राशीला वेगळं काही सांगायची गरज नाही. तुमची राशी ही नेहमी अलर्टच असते. म्हणजे तुमची राशी छोट्यात छोटे जरी निर्णय घ्यायचे असेल तर नीट विचारपूर्वक निर्णय तुम्ही घेता. परंतु या महिन्यामध्ये गोष्टी समोर तुमच्या अशा प्रकारे असते की त्यावर तुम्ही विश्वास करा, निर्णय घ्याल आणि निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपले निर्णय चुकलेले आहेत किंवा आपण काही गोष्टींमध्ये फसलेलो आहात. याच्यावर तो उपाय एकच आहे की सरळ सरळ चाला. कोणी एखाद्याने तुम्हाला सांगितलं म्हणून त्या गोष्टीवरती जे निर्णय ते तुम्ही घेऊ नका. म्हणजे दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्टकट्स घेऊ नका. रिस्क घेऊ नका. शॉर्टकट्स किंवा रिस्क हे तुमच्या अंगाशी येऊ शकते. ग्रहण हे तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. तुमचे जे शत्रू आहेत, समोर दिसणारे किंवा अनभिज्ञ असे शत्रू, त्याच्यापासून सावध राहणं अत्यंत गरजेचे राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही क्षेत्रातले महत्त्वपूर्ण निर्णय अजाणतेपणे अजिबात घेऊ नका. असे निर्णय की ज्यामुळे जीवनाची दिशा बदलेल, अशा प्रकारचे काही निर्णय घ्यायचे असतील तर थोडंसं थांबा, थोडीशी वाट बघा. लगेचच्या लगेच भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही काम करू नका. जरूर वाटल्यास हा संपूर्ण महिना काही निर्णय होल्ड करून ठेवा. त्याच्यानंतर त्या संदर्भात तुम्ही कार्यवाही करू शकता. ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. अर्थात या महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारीच्या महिन्याच्या अगदी 1 तारखेपासून असा कालावधी चालू होणार आहे तर अजिबात नाही. साधारण 8 ते 10 तारखेनंतर हळूहळू तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये किंवा मानसिकतेमध्ये बदल दिसायला सुरुवात होती. तोच सिग्नल असेल, तोच संकेत असेल की तुम्हाला अलर्ट व्हायचं आहे. यानंतर आपण चर्चा करू की तुमचा जो आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसे की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, हा तुमचा भाग्यसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा ग्रह, हा तुमच्या पंचमधून षष्ठ स्थानात भ्रमण करणार आहे 5 तारखेला. राशीचा जो पंचमेश आहे शनी, हा सप्तमात भ्रमण करतो आहे आणि राशीचा जो अष्टमेश आहे मंगळ, हा सुद्धा पंचमातून षष्ठात भ्रमण करणार आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा थोडंसं काटेकोरपणे तुम्हाला वागावं लागणार आहे. आर्थिक बाबतीत सुद्धा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतीलच याचा काही अंदाज नाही. तसं पाहिलं तर तुमची जी रास आहे ही प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे हे तुमच्याशिवाय इतर कोणाला चांगलं जमतं. परंतु या महिन्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे अंदाज मात्र चुकणार आहे. अनावश्यक अनपेक्षित खर्च जास्त होऊ शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. इझी मनीच्या मागे जाऊ नका. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मार्केट न्यूजनुसार अजिबात चालू नका. या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय, महत्त्वपूर्ण ट्रेड किंवा रिव्हेंज ट्रेडिंग तर अजिबात करू नका. खूप मोठ्या प्रमाणात धक्के तुम्हाला बसू शकते.
या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्य किंवा फॅमिली हॅपीनेस. राशीचा जो चतुर्थशाही गुरु हा तुमच्या दशमात भ्रमण करतोय. सध्या तो वक्री आहे. घरातील ज्या मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिप याबद्दल सांगायचं झालं तर खास करून गेल्या 15-20 दिवसामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की रिलेशनशिप काही नीट चाललेलं नाही आहे. छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होत आहेत. गोष्टी थोड्याशा टोकाच्या झाल्यासारख्या वाटत आहेत. हीच गोष्ट यामुळेच्या पहिल्या 8 दिवस तरी तुम्हाला जाणवेल. त्यानंतर हळूहळू त्यामध्ये सुधारणा नक्की दिसून येईल. ज्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे, खास करून मानसिकतेकडे किंवा विचारांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. छोट्यात छोटा विचारसुद्धा उग्र रूप धारण करून घे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ही अगदी खोलात जाणारी रास आहे. अतिशय खोलात जाऊन एखादी गोष्ट विचार करणारी. त्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करतो त्यावेळेस थोडंसं निगेटिव्हच होतं. तर हे जे विचार आहेत, हा जो निगेटिव्हनेस आहे, हा टाळणं गरजेचं राहील. कारण एखाद्या गोष्टीचं, एखाद्या प्रसंगाचं पर्यावसन हे खूप मोठ्या उग्र रूपात होऊ शकतं. तशामुळे तुमच्या मानसिकतेमध्ये त्याचा परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होऊ शकतो. तर या संदर्भात ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी चांगला राहील. एकंदरीत तुम्ही जे केलेले एफर्ट्स आहेत, प्रयत्न आहेत, त्याचे चांगले आउटपुट तुम्हाला निश्चित मिळतील. परंतु माझा असा सल्ला राहील की थोडंसं तुमचे जे आउटपुट आहेत किंवा तुम्ही जी मेहनत करताय ती थोडीशी वाढवा. ती जर का वाढवली तर अर्थातच गोष्टी आणखीन तुमच्या फेवरमध्ये होते. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवन. राशीचा जो सप्तमेश आहे गुरु हा दशमात भ्रमण करतोय. सध्या तो वक्री आहे. आणि राशीच्या सप्तमामध्ये शनी आणि मंगळ हे 2 ग्रह सुद्धा आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे या संपूर्ण महिन्यामध्ये लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आता त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती अजिबात होणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे इथे गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. राशीचा जो दशमेश आहे किंवा जो कर्मेश आहे बुध हा तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय. 4 तारखेनंतर हा तुमच्या दशम स्थानात येणार आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. आणि षष्ठ स्थानात येणार आहे आणि षष्ठ स्थानामध्ये 5 ग्रह आहेत. लक्षात घ्या, जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचे अनुभव येतील की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे. आपल्या कामाचं कौतुक तर लांबच, परंतु टीका जास्त होते आहे. याचप्रमाणे ज्याला आपण असे शत्रू की जे डोळ्यासमोर दिसत नाही, गुप्त शत्रू आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास जास्त वाढलेला तुमचा दिसेल. काळजी करू नका, मौनम सर्वार्थ साधनम. ज्यावेळेस काळ आपल्या बरोबर नसतो त्यावेळेस शांत राहणं अत्यंत गरजेचं राहील. ही गुरुकिल्ली मात्र लक्षात ठेवा. जेणेकरून गोष्टी जरी कितीही विरोधात गेल्या तरी त्याचा सरळ सरळ परिणाम हा तुमच्यावरती होणार नाही, तुमच्या मानसिकतेवरती उठणार नाही. जे तुमचे कलिग्स किंवा सहकर्मी किंवा तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांच्यावर जे नातं आहे ते नॉर्मल ठेवा. विरोधात जाऊ नका, तक्रारीचा सूर लावू नका किंवा जॉब सोडणं, तुमचं जर का बिझनेस करत असाल तर ते फील्ड सोडणं असे निर्णय अजिबात घेऊ नका. जे बदल होणार आहे ते तात्कालिक होणार आहेत, काळजी घ्या. खूप काही मोठे बदल किंवा हा जो काळ आहे हा काळसुद्धा संपणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणार जे प्रभाव परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील. दिनांक 8 तारखेला हर्षल आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. हा केंद्रयोग तुमच्या 6व्या आणि भाग्यस्थानातून होणार आहे. आर्थिक जे तुमचे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्यावर लक्ष द्या. अनावश्यक खर्च थोडे जास्त होऊ शकते. या महिन्यामध्ये सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे रवी, बुध आणि शुक्राची युती ही राहू बरोबर होणार आहे. पैकी 13 तारखेला राहू आणि बुधाची युती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे आणि बुध तुमच्या राशीचा स्वामी सुद्धा आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं किंवा विरोधकाच्या कागाळ्या जास्त प्रमाणात वाढणं अशा प्रकारचे काय अनुभव होते. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सगळ्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे निर्णय की जे खूप मोठे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय खास करून या महिन्यात घेणं टाळणं खूप गरजेचं आहे. संपूर्ण महिन्यात थोडासा टाळण्याचा प्रयत्न करा. दिनांक 16 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. हा केंद्रयोग तुमच्या 6व्या आणि भाग्यस्थानातून होणार आहे. इथे सुद्धा आरोग्य संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. खास करून जर का तुम्ही पब्लिक पर्सनॅलिटी असाल तर तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील. या संदर्भात अतिशय अलर्ट राहणं गरजेचं राहील.
दिनांक 19 तारखेला राहू आणि शुक्राची जी युती आहे ती तुमच्या 6व्या स्थानात होणार आहे. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. थोडंसं अलर्ट राहा. दिनांक 20 तारखेला शनी आणि नेतृत्व युती सप्तमात होणार आहे. या ठिकाणी थोडंसं जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. त्यांच्यावर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होईल. लक्षात घ्या संपूर्ण महिन्यामध्ये हळूहळू तुमच्या मानसिकतेवरती थोडासा दबाव आल्यामुळे छोट्या छोट्या कारणामध्ये सुद्धा तुम्ही थोडंफार जास्त रिॲक्ट करा आणि त्याचे परिणाम हे तुमच्या नातेसंबंधावरती सुद्धा होऊ शकते. या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. दिनांक 22 तारखेला शुक्र आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो गुरु 10व्या स्थानात मध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण हा तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित अतिशय उत्तम असे परिणाम देईल. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भातल्या काही नवीन संधी सुद्धा मिळतील, परंतु त्या घेऊ मात्र नका. याचं कारण असं आहे की थोडंसं कुठलीही संधी ही फक्त बाहेर त्या संबंधाच्या गोष्टी दिसतात त्याच्यामधले बघून घेऊ नका, कारण हा संपूर्ण महिना थोडासा फसवेगिरी करणारा आहे. दिनांक 27 तारखेला मंगळ आणि हर्षांचा केंद्र होणार आहे. लागणं, कापणं, खरचटणं किंवा शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग या दरम्यान येऊ शकतील. अलर्ट हा. दिनांक 28 तारखेला होणारा रवी आणि राहूची जी युती आहे तुमच्या 6व्या स्थानात, हा योग या महिन्यातला सगळ्यात अशुभ फलदायी अशा प्रकारचा योग असणार आहे. म्हणजे फसवण्यासारखे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. प्रलोभनाच्या मागे तुम्ही लागू शका. काळजी घ्या. कुठल्या गोष्टीचा लगेचच्या लगेच निर्णय घेऊ नका. इतरांसाठी ज्या गोष्टी सहज झालेल्या आहेत त्या आपणही करून बघाव्यात असा निर्णय किंवा अशा गोष्टी मात्र करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अलगदपणे तुम्ही एखाद्या प्रलोभनामध्ये फसा आणि त्याचा परिणाम पुढे वाईट होऊ शकतो. कारण हा जो गणनाचा जो प्रभाव परिणाम आहे हा मार्चमध्ये सुद्धा असणार आहे. तर त्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. या महिन्यात जर का तुम्ही स्वतःच्या मनावरती ताबा ठेवला, गोष्टी सरळ सरळ समोर ठेवल्यात, रिस्क घेऊ नका, प्रलोभनाच्या मागे लागू नका किंवा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. यावेळी जी पौर्णिमा आहे ती 1 तारखेला आहे आणि जे अमावास्या आहे त्याच दिवशी सूर्यग्रहण सुद्धा आहे 17 तारखेला. अर्थात हे जे सूर्यग्रहण आहे हे तुमच्या षष्ठात होणार आहे, परंतु भारतामधून सूर्यग्रहण हे दिसणार नाही. तरीसुद्धा सावध सुखी काळजी घेतलेली बरी आणि संपूर्ण महिना हा अशाच प्रकारचा असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.